आपलं ओबीसीचं पट्ट्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून आम्ही या वडीकोत्री गावामध्ये उपोषण केलं. उपोषणाला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की ह्या 300 जाती या एकत्रित येतील का, त्यांच्यापर्यंत हा आवाज पोचेल का आणि हे आंदोलन यशस्वी होईल का अशी शंका आमच्या मनामध्ये होती. तरी पण आम्ही अंतर्गत सरांच्या रेषेवरती वडीकोत्री गावामध्ये आम्ही हे उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळी माणसं तिथं अक्षरशः वाचत गाजत आला आणि मग वाचत गाजत आल्यानंतर या गावाला या समाज व्यवस्थेला ओबीसी कुठेतरी जागा होतोय. ओबीसीचे तरुण कुठेतरी रस्त्यावर उतरत नाही. आम्हाला डावललं जात आहे, आमच्या नेत्यांना पराभूत केलं जात आहे. आम्हाला या महाराष्ट्रामध्ये तिकीट मिळत नाही, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कारखाने टाकता येत नाही, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था टाकता येत नाही, आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पक्ष तिकीट देत नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न होते आणि या सगळ्या प्रश्नांचा आवाज बनण्याचं काम आम्ही थोड्या प्रमाणात केलं आणि तो आवाज एवढा बुलंद झाला म्हणतो की आम्ही बघा आता ही ओबीसीची जनआक्रोश यात्रा निघाली. जनआक्रोश यात्रा काढल्यानंतर सकाळी 7 वाजता सुरुवात होते, रात्रीची शेवटची सभा 1 वाजता झाली आष्टीमध्ये. रात्रंदिवस माणसं रस्त्यावरती उभं राहतात. रात्रीच्या 12 म्हणत नाही, रात्रीच्या 11 म्हणत नाही, 10 वाजता म्हणत नाही. आता जबाबदारी तुमच्याची येथे पहिल्या वापरला कारण कोल्हापूरची गाडी शाहूराजाची आणि तुमच्या पोरांनी कुठेतरी आरक्षणाची मागणी केली, आरक्षणावर बोललं की हे जातीयवादी. 400 जातीची भाषा बोलणारे शरदरावजी भुजबळ ओबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी भांडणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ठाम भूमिका घेतली. ठाम हे ओबीसी हे इतर मागासवर्गीय यांची जात न्यायाची झाली पाहिजे, यांना पैसे मिळाले पाहिजे, यांची पोरं सुद्धा कुठेतरी आमदार खासदार झाली पाहिजे. पण तुम्ही आणि माणसं मात्र कुठेही एकत्रित येताना दिसत नाही. ओबीसीचा आमदार निश्चित झाला पाहिजे. कोण होणार ओबीसीचा आमदार? किती दिवस राहिले निवडणुकीला? आज तुम्ही एवढी माणसं सगळी उपस्थित आहे ना, तुम्हाला सांगतो एवढा कॉन्फिडन्स आला निश्चित माझं गावचा आमदार 500-700 बिल नाही. या माझं गावचा आमदार फक्त आणि फक्त ओबीसीचाच असणार. या जिल्ह्यामधला एक आमचा बांधव, एकच एससीचा आमदार असताना बाकीचे 5 आमदार फक्त ओबीसीचे असणार. आता काही माणसं तुम्ही राजकारणावर बोलायला लागला, तुम्ही आरक्षणावर बोला की. आरक्षणाचा खेळ खंडोबा करणारी माणसं आमदार खासदार आता मला कळत सगळे खासदार निवडून आले. एक सुद्धा बिचारा तुमच्या आरक्षणाच्या बाजूने बोलला नाही. एक सुद्धा बिचारा, एक सुद्धा खासदार तुम्हाला पत्र द्यायला आला नाही. मातुरीला आम्ही भगवान बाबाच्या दर्शनाला चालवून होता. आमच्या गाड्यावर डबे भेट केले आणि यांच्या आरक्षणाचे गोष्टी मानवाड, सरपतवाड, नाश्ताचा गाड्या पुढे घेऊन जा. आमची माणसं ज्यावेळी भगवान दर्शनाला निघाली त्याची परतफेड यांनी मात्र आपल्या गाड्यावरून दगडफेक करून दिली. माझ्या गाववाड्यामध्ये दलिताच्या लोकांना तुम्हाला आम्हाला सांगता आलं पाहिजे. अॅट्रॉसिटी कायद्याचा भाव म्हणून कुणी वंचित आहे? अॅट्रॉसिटीचा कायद्याचा भाव म्हणून आमच्या ओबीसीने कधी वंचित केला होता का? मराठवाड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या मराठवाडा विद्यापीठाला द्यावं म्हणून तुम्ही आम्ही टाकलो. गोपीनाथराव मुंडे त्यावेळी जेलमध्ये गेले, त्यावेळी दलितांची घर कोणी झाली? कोणी झाली हो? तो जबाबदारीने बोलतोय, वास्तव बोलतोय, सत्य बोलतोय, खरं बोलतोय. कारण तुम्ही सुद्धा तुमच्या सुद्धा लोकांना जेल पडणार पाहिजे. या महाराष्ट्रामधला दलितचा इतिहास
दळलीचा इतिहास. यांचं राजकारण अडचणीत आल्याने हिंदू मुस्लिम दंगल, यांचा आमदार खासदार निवडून आणायचा असला यांना वंजारी चालत नाही, यांना माळी चालत नाही, यांना धनगर चालत नाही, यांना दलित चालत नाही, यांना मुसलमान चालत नाही. बाबेश्वर तरी मी 288 180 आमदार घ्यायचे, तरी मी 48 खासदारांपैकी 32 खासदार यांचेच. काय गणित आहे. मग आम्ही या महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवारांना मी कायम प्रश्न विचारतो. शरदचंद्रजी पवार पुढे या आणि सांगा काय झालं शरद पवारांचं माहिती का. खूप छोटं कार्य करते. पवार साहेबांना निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. म्हणजे आमच्या जरांगे पाटलांच्या कम्युनिटीनं आमदार खासदारकीच्या निवडणुका जिंकण्याचं तंत्र आत्मसात केलं, व्याकरण आत्मसात केलं बाबा. पण गाव मेळ्यामध्ये 18-15 जातीचं काम करणं यांना कधीही समजलं नाही. त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवला. समाज व्यवस्थेमध्ये गावगाड्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत ही लोकशाही पोचली पाहिजे म्हणून रिझर्वेशनची पॉलिसी आणली. पण आमच्या पवार साहेबांसारख्या वाटप्याने मात्र हा स्वयंपाक आपल्या पाहुण्या रावड्यांना वाढला. एका पंक्तीला बसून तोंड बघून वाढला. आमदारकीचं तिकीट द्यायची वेळ आली, पाहुणे रावळे. खासदारकीची तिकीट द्यायची वेळ आली, पाहुणे रावळे. साखर कारखाने द्यायची वेळ आली, पाहुणे रावळे. सुतगिरण्या द्यायची वेळ आली, पाहुणे रावळे. चिली प्लॅन्ट द्यायची वेळ आली, पाहुणे रावळे. डीसीसी बँकेचा अध्यक्ष करायची वेळ आली, पाहुणे रावळे. आणि तुम्ही ओबीसी सेलचा प्रमुख, भटके लोक आघाडीचा प्रमुख, महामंडळाचा अध्यक्ष, दूध संघाचा डायरेक्टर. काय चाललंय. मत कुणाचे गावात, गावात मत कुणाचे, प्रत्येक तालुक्यामध्ये मत कुणाचे, आमदार कुणाचा आहे. का बरं. एखादं गाव कुणाचं असतं, एखादं गाव मुंड्यांचं असतं, एखादं गाव देवनाथांचं असतं, एखादं गाव तिरक्यांचं असतं. तर त्या गावामध्ये कुलदैवताचं मंदिर कोणाचं असतं. जर देवनाथांचं मंदिर असेल तर देवनाथांचं गाव असेल तर बिरोबाचं मंदिर आहे ना तिथं. मग तालुका जर ओबीसीचा असेल तर आमदार कोणाचा पाहिजे. जिसकी संख्या जितनी भारी पूर्ण झाल्यापासून कमीत कमी 50-60 हजार पैसे तरी घेतला. काय काय खासदारांना एवढं, कुठल्या मंत्र्याला एवढं. पण इथं लढाई थांबवत नाही, संपत नाही. या गोष्टीचं चीज कसं करता येईल. 5, 50, 100 तुमच्या विचाराची पूरक या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कशी जातील याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे, याचा संकल्प तुम्हाला केला पाहिजे. तर आणि तरच गोपीनाथराव मुंडे यांचे वारस म्हणून घ्यायला तुम्हाला. आता माझं जर तालुक्यामध्ये बऱ्याच खेड्यागावामध्ये मी फिरलोय. ऊसतोडी समिती गाड्या उलट्या करायच्या, टायर बोलून ठेवायची, ट्रॅक्टर घराच्या खाली लावून टाकायचे. आणि आता थोड्या वेळ स्थिती सुरू झाला. तुम्हाला मला सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागेल. तुम्हाला मला सुद्धा पुढे यावं लागेल. तुमचा वारसा समृद्ध करावा लागेल. खूप काही लोक बोलता येण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. पण किती पुढे कसा बसतोय तरी बोलतोयच तुम्ही ऐकतायच. करूया, महामानवांना अभिवादन करूया. माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय भीम, जय या आपल्या ओबीसीच्या लढ्यासाठी अखिल भारतीय सेवा सेना